साताऱ्यातील दक्षिण काशीबाई येथील किसनवीर महाविद्यालयातील विद्यार्थी माध्यमिक शिक्षणाबरोबरच मशरूम व्यवसायाचेही धडे घेत आहेत। पाहुयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। शेतीला जोडधंदा असला की शेतकऱ्यांना आर्थिक चणचण जाणवत नाही। अशातच साताऱ्यातील दक्षिण काशीबाई येथील किसनवीर विद्यालयाने शेतीला जोडधंदा देणाऱ्या मशरूम प्रक्रिया व्यवसायाच्या अभ्यासाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांचे मुलं शिक्षणाबरोबर मशरूम प्रक्रियेचं प्रशिक्षण घेत असल्याने त्यांच्या शेतीला एक जोडधंदा मिळालाय। त्यामुळे हे विद्यार्थी माध्यमिक शिक्षण घेत महिन्याला 30,000 रुपयांचं उत्पन्न घेत आहेत। मशरूम कल्टिवेशन करून इथं म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या एका विद्यार्थ्यानं मशरूम कल्टिवेशनचा प्रशिक्षण पूर्ण केलं आणि जानेवारी महिन्यामध्ये त्यानं स्वतःच्या घरी त्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली। 2 विद्यार्थी आमचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचं उत्पादन घरी घेत आहेत आणि अंदाजे महिन्याला 30 ते 40,000 रुपये ते इन्कम त्यातून कमवत आहेत। वाई परिसरातील 40हून अधिक विद्यार्थी मशरूम प्रक्रियेचं प्रशिक्षण घेत आहेत। 2 महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी महिन्याला स्वतःच्या घरी हा प्रोजेक्ट तयार करून 25 ते 30,000 रुपये कमवू लागले आहेत। मशरूम प्लॅनचा अभ्यासक्रम या ठिकाणी घेत आहेत आणि यामुळे आता शेतीला याच परिसरामध्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं आहेत ही शेतीला जोडधंदा म्हणून मशरूम प्रक्रियेचे प्लांट्समध्ये आता यशस्वी होऊ लागलेले आहेत। तब्बल 30 ते 40,000 रुपये महिन्याला याच शेतकऱ्यांच्या मुलांना आता मिळू लागल्याने त्या घरात देखील आणि शेतकरी शेतामध्ये देखील आणि त्या परिसरातल्या नागरिकांना देखील आनंद व्यक्त होत आहे। इथून मी शिक्षण घेतलं 2 महिने। त्यानंतर मला एक संकल्पना आली की हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो। तर मी 2 महिने झालं शिकून एक महिन्याची बॅच पूर्ण केलेली आहे। त्यातून मला महिन्याला 30,000 उत्पन्न भेटत आहे। मशरूम प्लांट सुरू केल्यानंतर 2 महिने मी इथं पूर्णपणे ट्रेनिंग घेतलं। त्यानंतर मी पण घरी माझा एक स्वतःचा प्लॅन तयार केला आहे आणि या प्लॅनमधून मी स्वतः महिन्याला 25-30,000 रुपये कमवतो। ह्यातनं घरच्यांनाही थोडासा हातभार लावला आहे आणि शेती करत करत हा व्यवसाय करणं एकदम योग्य आहे। किसन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीही मशरूम प्रक्रियेचा अभ्यास करतायत। या मुलींनी देखील आपल्या घरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मशरूम प्रक्रिया कल्टिवेशन व्यवसाय सुरू केलेत आणि महिन्याला 15 ते 20,000 रुपये कमवत आहेत। जानेवारी महिन्यापासून मी मशरूम कल्टिवेशनमध्ये पार्टिसिपेट केले आहे। 30 दिवसांचा हा कोर्स आहे। मला मार्गदर्शन मोकाशी सरांनी केलेलं आहे। तरी मी घरी सुद्धा याचं एक्सपेरिमेंट केलं आहे। तर 100 बॅग्स भरले, त्याच्यातून मला 10 ते 15,000 उत्पन्न मिळते। ह्या कल्टिवेशनचं मार्गदर्शन बॉटनीचे प्राध्यापक आमचे मोकाशी सर यांच्यातून आम्हाला मार्गदर्शन भेटलं। त्यामुळं खूप फायदा झालेला आहे आणि आर्थिक व्यवस्थेत महत्त्वाचं म्हणजे मला मदत झालेली आहे। जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजपाचे माजी आमदार मदन भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून हा विज्ञान बॉटनिकल विभागामध्ये मशरूम कल्टिवेशनचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय। या परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसायासाठी पुढे चालना मिळावी हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून हा व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय। जी शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना उपयोगी व्हावेत अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे कोर्स आम्ही या ठिकाणी नियोजित करत आहोत। याच्यामध्ये आता सध्या आपल्याकडे मशरूम कल्टिवेशनचा कोर्स चालू आहे। या कोर्समध्ये आपण मुलांना शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं मशरूमचं कल्टिवेशन कशा पद्धतीनं करायचं आणि त्याच्यानंतर त्याची बाजारपेठ कशा पद्धतीने उपलब्ध आहे, त्याचबरोबर मशरूमचा जर माल काही शिल्लक राहिला तर त्याच्यावरती कशा प्रकारे प्रक्रिया करायची या संदर्भामधील संपूर्ण शास्त्रीय ज्ञान देत आहोत। शिक्षणासोबत व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत किसनवीर महाविद्यालयातील शेतकऱ्यांची मुलं मुली आपल्या शेतीला जोडधंदा देण्याचा प्रयत्न करतायत। या मल्टीटास्किंग विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय। यात किसनवीर महाविद्यालय आणि बॉटनी विभागातील शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।